कालरात्री देवीची कथा म्हणजे नवरात्रीत 7व्या दिवशी पूजली जाणारी कालरात्री देवीची कथा, जी दुर्गा मातेचं स्वरूप आहे. देवी कालरात्रीचा रंग हा काळोख्या अंधारासारखा असून ती अकाल मृत्यू हरणारी, भयंकर आणि अशुभ शक्तींचा नाश करणारी देवी आहे. पुराण कथेत सांगितल्याप्रमाणे जेव्हा रक्तबीज या असुरानं देवांना त्रास द्यायला सुरुवात केली, तेव्हा देवीनं त्याचा संहार करण्यासाठी कालरात्री उग्र रूप धारण केलं. तिच्या भयंकर रूपानं सर्व असुर घाबरले आणि तिनं रक्तबीजाचा वध केला. कालरात्री देवीचं वर्णन असं आहे: चेहरा काळा, भयानक पण तेजस्वी, केस मोकळे आणि उधळलेले, म्हणजे तिची शक्ती आणि उग्रता त्यातून दिसते. तिचे डोळे लाल, अग्नीप्रमाणे चमकणारे, तिच्या डोळ्यांमध्येच राक्षसांना भीती वाटते. हातात भाला, तलवार, ढाल आणि इतर अनेक शस्त्रे. ती या शस्त्रांनी दुष्टांचा नाश करते, संहार करते. तिनं काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं, जे तिच्या उग्रतेला अधोरेखित करते. गडद रंगांमुळे तिचं तेज अधिकच भयंकर. तिचं वाहन आहे गाढव. तिच्या उपस्थितीत दुष्ट थरारतो, भक्त सुरक्षित राहतात. ती भीतीदायक असून सुद्धा संकटात रक्षण करणारी देवी आहे.